नमस्कार मित्रांनो, ज्ञानयात्री तंत्रस्नेही या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण बघणार आहोत इयत्ता 9वी विषय सामाजिक शास्त्रामधला इतिहास व राज्यशास्त्र ब्रिज कोर्स अभ्यासक्रमासंदर्भातली चाचणी क्रमांक 3 संपूर्ण उत्तरासह या चाचणीमध्ये आपण चर्चा करणार आहोत। मित्रांनो, ज्ञानयात्री तंत्रस्नेही या यूट्यूब चॅनलचे दर्जेदार व्हिडिओची मालिका तुमच्यापर्यंत येण्यासाठी, तशा प्रकारचे नोटिफिकेशन प्राप्त होण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। महत्त्वाचं म्हणजे ज्ञानयात्री तंत्रस्नेही या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण अतिशय दर्जेदार व्हिडिओची मालिका चालवत आहोत आणि क्रमिक पुस्तकावर आधारित, पाठ्यपुस्तकावर आधारित सुद्धा आपण व्हिडिओ अपलोड करणार आहोत। त्यासाठी अशा प्रकारचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्यासाठी ज्ञानयात्री तंत्रस्नेही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। ज्ञानयात्री तंत्रस्नेही या यूट्यूब चॅनलबरोबरच ज्ञानयात्रीतंत्रस्नेही.com या वेबसाईटवर इयत्ता 9वीच्या सर्व विषयाच्या अभ्यासक्रमावर आधारित सेमी माध्यमासह ऑनलाईन चाचण्या या वेबसाईटला आपण दिलेल्या आहेत। आपण त्या सोडवाव्या आणि आपली भक्कम तयारी करावी। आजच्या चाचणीला आपण सुरुवात करू। मित्रांनो, ब्रिज कोर्स अभ्यासक्रमासंदर्भातली ही तिसरी चाचणी आहे। या तिसऱ्या चाचणीसाठी एकूण 30 गुण आहेत। 1 तासाचा वेळ तुम्हाला दिलेला आहे। प्रश्न पहिला अ, पुढील विधानासाठी दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर चौकटीमध्ये तुम्हाला लिहावयाचे आहे। या ठिकाणी जी चौकट दिलेली आहे, चौकटीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, फक्त योग्य पर्यायाचं वर्णाक्षर लिहायचं आहे। म्हणजे अ, ब, क, ड ही जी वर्णाक्षरे आहेत यापैकी योग्य वर्णाक्षर त्यामध्ये नोंदवायचं आहे। मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची सूचना या ठिकाणी तुम्हाला द्यायची आहे की ब्रिज कोर्स अभ्यासक्रमासंदर्भातली आपण जी पुस्तके डाउनलोड केलेली आहेत, यामधील जी चाचणी आहे, चाचणी क्रमांक 3, त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात मुद्रण दोष आहेत। अशा प्रकारची सुधारित चाचणी डाउनलोड करण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण एक लिंक देणार आहोत। त्या लिंकवर जाऊन तुम्ही सुधारित चाचणीची छापीव प्रत डाउनलोड करू शकता। मित्रांनो, प्रश्न पहिला व जो आहे, पुढील विधानासाठी दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर चौकटीमध्ये लिहायचे आहे। प्रश्न पहिल्या अ मधला पहिला उपप्रश्न आहे, भौतिक साधनामध्ये रिकामी जागाचा समावेश होत नाही। मित्रांनो, या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत। अ नाणी, ब इमारती, क स्मारके, ड स्फूर्तिगीते। तर या ठिकाणी हा जो ड पर्याय आहे, हा ड पर्याय या रिकाम्या जागेमध्ये येईल। भौतिक साधनामध्ये स्फूर्तिगीतेचा समावेश होत नाही, म्हणजे या ठिकाणी ड हे वर्णाक्षर येईल। दुसरा उपप्रश्न आहे, भारताकडे येणाऱ्या सागरी मार्गाचा शोध यांनी लावला। भारताकडे येणाऱ्या सागरी मार्गाचा शोध रिकामी जागा यांनी लावला। व क्रिस्तोफर कोलंबस, ब बार्थोलोम्यू डायस, क वास्को द गामा, ड अमेरिगो व्हेस्पुसी। या ठिकाणी फक्त अमेरिगोच आहे। तर या 4 पर्यायापैकी तुम्हाला योग्य पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे। या 4 पर्यायापैकी क जो पर्याय वास्को द गामा हा योग्य पर्याय, म्हणजेच दुसऱ्या उपप्रश्नाच्या उत्तरासाठी क हे वर्णाक्षर येईल। 3, खानदेशात रिकामी जागा यांच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केला। 4 पर्याय आहेत, अ कदार सिंग, ब कुंवर सिंह, क शंकर शहा, ड चिमा साहेब। या 4 पर्यायापैकी खानदेशामध्ये कदार सिंग यांच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केलेला आहे, हा
कजारसिंग हा जो पर्याय आहे बरोबर आहे. आणि तिसऱ्या रिकाम्या जागेसाठी अ हे वर्णाक्षर तुम्हाला काय करायचं या चौकटीमध्ये लिहावयाचं आहे. चौथा प्रश्न आहे, लोकसभेचा कार्यकाळ रिकामी जागा वर्षासाठी असतो. तर मित्रांनो, 4 पर्याय आहेत याही उपप्रश्नाला. अ 2 वर्षे, ब 5 वर्षे, क 6 वर्षे, ड 1 वर्ष. तर या ठिकाणी ब हा पर्याय योग्य आहे. लोकसभेचा कार्यकाळ हा 5 वर्षासाठी असतो. म्हणजे चौथ्या उपप्रश्नासाठी, चौथ्या रिकाम्या जागेसाठी ब हे वर्णाक्षर या चौकटीमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. मित्रांनो, प्रश्न पहिला ब, एका वाक्यामध्ये तुम्हाला उत्तरे द्यायची आहेत. या ठिकाणी यामधला पहिला उपप्रश्न असा आहे की इंग्रजांच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन कोणते होते. मित्रांनो, इंग्रजांच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन जे आहेत शेतसारा किंवा जमीन महसूल हे प्रमुख साधन आहे. परत एकदा सांगतो, इंग्रजांच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन शेतसारा किंवा जमीन महसूल हे होत. दुसरा उपप्रश्न आहे, प्लासीची लढाई कोणाकोणात झाली. प्लासीची लढाई जी आहे ही कोणाकोणात झालेली आहे. तर प्लासीची लढाई बंगालचा नवाब सिराजउद्दौला व इंग्रज यांच्यात झाली. प्लासीची लढाई जी आहे बंगालचा नवाब सिराजउद्दौला व इंग्रज यांच्यात झालेली आहे. तिसरा उपप्रश्न आहे की भारतात पोलाद कारखाना प्रथम यांनी निर्माण केला. भारतात पोलाद कारखाना प्रथम जमशेदपूर येथे जमशेदजी टाटा यांनी निर्माण केलेला आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय येईल, जमशेदजी टाटा यांनी भारतामध्ये सर्वात प्रथम पोलाद निर्मितीचा कारखाना तयार केलेला आहे. चौथा प्रश्न आहे, 1829 मध्ये सती प्रथा बंदीचा कायदा कोणी केला. 1829 मध्ये सती प्रथा बंदीचा कायदा जो आहे लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी केला. लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी केलेला आहे. अर्थातच अशा प्रकारचा सती प्रथेचा कायदा पास व्हावा किंवा हा कायदा केला जावा यासाठी डॉक्टर राजाराम मोहन राय यांनी प्रयत्न केले आणि त्यामुळेच लॉर्ड विल्यम बेंटिकच्या कालखंडामध्ये सतीबंदीचा कायदा अस्तित्वात आला. मित्रांनो, प्रश्न दुसरा जो आहे, सूचनेप्रमाणे कृती करा. त्यामधला पहिला प्रश्न उपप्रश्न असा आहे की संकल्पना चित्र दिलेलं आहे आणि हे संकल्पना चित्र तुम्हाला पूर्ण करावयाचं आहे. तर या ठिकाणी या संकल्पना चित्रामध्ये राष्ट्रीय सभेची चतुसूत्री जी आहे ही तुम्हाला या ठिकाणी या प्रत्येक गोलमध्ये लिहायची आहे. 4 तुम्हाला चतुसूत्रीचे जे पर्याय आहेत हे 4 पर्याय तुम्हाला या ठिकाणी नोंदवायचे आहेत. पहिला, राष्ट्रीय सभेची चतुसूत्री जी आहे यामध्ये या ठिकाणी स्वराज्य लिहा, त्यानंतर राष्ट्रीय शिक्षण लिहा, त्यानंतर स्वदेशी आणि बहिष्कार अशा स्वरूपाची राष्ट्रीय सभेची चतुसूत्री होती. परत एकदा सांगतो, स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण, स्वदेशी आणि बहिष्कार ही राष्ट्रीय सभेची चतुसूत्री आहे. पुढील तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे. या ठिकाणी विचारवंत आणि संस्था म्हणजे त्यांनी कोणत्या संस्था स्थापन केल्या हे या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. राजाराम मोहन राय या विचारवंतानं कोणती संस्था स्थापन केली, तर ब्राह्मो समाज या संस्थेची स्थापना राजाराम मोहन राय यांनी केलेली आहे. या ठिकाणी ब्राह्मो समाज हे लिहायचं आहे. त्यानंतर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिका आश्रम स्थापन केलेला आहे. या ठिकाणी हे उत्तर अगोदरच दिलेलं आहे. रमाबाई रानडे यांनी सेवा सदन या संस्थेची स्थापना केलेली आहे. रमाबाई रानडे यांनी सेवा सदन या संस्थेची स्थापना केलेली आहे. सर सय्यद अहमद खान यांनी मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल
संस्थेची स्थापना केलेली आहे. म्हणजे तुम्हाला फक्त या ठिकाणी राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली आणि रमाबाई रानडे यांनी सेवा सदन या संस्थेची स्थापना केली, एवढंच लिहायचं आहे. प्रश्न तिसरा, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 25 ते 30 शब्दात लिहिणं अपेक्षित आहे. कोणते 3 प्रश्न सोडवायचे आहेत. या ठिकाणी आपल्याला 4 दिलेले आहेत उपप्रश्न. आपण 4ही उपप्रश्नावर चर्चा करूया. मित्रांनो, प्रश्न तिसऱ्या मधला एक उपप्रश्न जो आहे, युरोपीय देशांना नव्या मार्गाचा शोध घेणे का अशक्य वाटले? मित्रांनो, युरोपियन राष्ट्र जे आहेत, या युरोपियन राष्ट्रांना, युरोपियन देशांना नव्या मार्गाचा शोध घेणे का आवश्यक वाटलं असेल, काय कारण असेल? तर मित्रांनो, इसवी सन 1453 अर्थातच 29 मे 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी बायझंटाईन साम्राज्याची राजधानी असलेलं कॉन्स्टॅन्टिनोपल किंवा इस्तंबूल हे जिंकून घेतलं. म्हणजे या कॉन्स्टॅन्टिनोपलचा किंवा इस्तंबूलचा 29 मे 1453 पाडाव झाला. त्यामुळं काय झालं की युरोपियन व्यापाऱ्यांचा भारतीय देशाशी चालणारा भूमार्गे जो व्यापार होता, अर्थातच आशिया खंडाचा किंवा युरोप खंडाचा आशिया खंडाशी किंवा आशिया खंडाचा युरोप खंडाशी जो व्यापार चालायचा तो या शहरातून चालायचा किंवा या मार्गे हा रस्ता होता, तो अर्थातच या कॉन्स्टॅन्टिनोपलचा पाडाव झाल्यामुळे हा भूमार्ग बंद झाला. तुर्कांनी हे मार्ग बंद केल्यामुळे युरोपियन देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले आणि त्यामुळे मग युरोपातील अनेक राजांनी, विशेषत्वानं पोर्तुगीज राजांनी सागरी मार्गाचा शोध घेण्यासाठी आपल्या खलाशांना उत्तेजित केलं, त्यांना तशा प्रकारचं प्रोत्साहित केलं आणि मग यातूनच युरोपियन देशांनी नवीन नवीन मार्ग शोधून काढले. मित्रांनो, या ठिकाणी अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येईल. त्यानंतर पहिल्या प्रश्नाच्या नंतर दुसरा प्रश्न आहे, सिंध प्रांत इंग्रजांना का महत्वाचा वाटत होता? हा जो सिंध प्रांत आहे, इंग्रजांना का महत्वाचा वाटत होता? तर सिंध प्रांत इंग्रजांना महत्वाचं वाटणं याची कारणं आपल्याला अशी सांगता येईल. भारतातील आपली सत्ता सुरक्षित करण्यासाठी इंग्रज वायव्य सरहद्दीकडे वळले. म्हणजे वायव्य भागातून किंवा अफगाणिस्तान मार्गे आपल्यावर जर आक्रमण झालं तर आपली सत्ता, विशेषतः भारतातील सत्ता सुरक्षित राहावी यासाठी इंग्रजांनी सिंध प्रांत आपल्या ताब्यात घेण्यास आवश्यकता वाटू लागली किंवा महत्त्वाचं वाटू लागलं. रशिया भारतावर अफगाणिस्तानातून आक्रमण करेल अशी भीती त्यांना होती. त्यामुळे इंग्रजांनी अफगाणिस्तानवर आपला प्रभाव प्रस्थापित करण्याचं ठरवलं आणि अफगाणिस्तानकडे जाणारे मार्ग सिंधमधून जात होते. त्यामुळे सिंध प्रांत इंग्रजांना महत्त्वाचा वाटत होता. मित्रांनो, त्यानंतर तिसरा उपप्रश्न आहे, शैक्षणिक क्षेत्रात कार्य केलेल्या समाज सुधारकांची नावं तुम्हाला लिहायची आहे. मित्रांनो, शैक्षणिक क्षेत्रात कार्य केलेले जे समाज सुधारक आहेत, या समाज सुधारकांची नावे आपल्याला सांगता येतील. प्रामुख्यानं महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे, राजाराम मोहन राय, फतिमा शेख, रमाबाई रानडे, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजश्री छत्रपती शाहू महाराज, सर सय्यद अहमद खान यासारख्या समाजधुरीणांनी शैक्षणिक क्षेत्रात अतिशय मोलाचं भरीव कार्य केलेलं आहे. मित्रांनो, प्रश्न तिसऱ्यामधला चौथा उपप्रश्न आहे, सांसदीय शासन पद्धतीची तुम्हाला काय करायचं आहे, माहिती लिहायची आहे. तर सांसदीय शासन पद्धती जी आहे
संसदीय शासन पद्धतीची माहिती आपल्याला अशी लिहिता येईल की संसदीय शासन पद्धती ही प्रामुख्याने इंग्लंडमध्ये विकसित झाली. 12व्या शतकापासून इंग्लंडमध्ये लोकशाहीची सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. मित्रांनो, संसदीय शासन पद्धती ही राज्यकारभाराची एक पद्धत आहे. केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद असं म्हटलं जाते. भारताने संसदीय शासन पद्धती स्वीकारलेली आहे. भारतात राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा यांची मिळून संसद तयार होते. संसदीय शासन पद्धतीत कायदेमंडळाच्या निवडणुका ठराविक मुदतीत होतात व व बहुमत मिळालेला पक्ष सरकार बनवतो. संसदीय शासन पद्धतीमध्ये कार्यकारी मंडळ कायदेमंडळाला जोपर्यंत कायदेमंडळाचा विश्वासावर आहे तोपर्यंतच टिकते. म्हणजेच संसदीय कार्यपद्धतीमध्ये कार्यकारी मंडळ कायदेमंडळाच्या विश्वासावर अवलंबून असते. प्रधानमंत्री व त्यांनी निवडलेले मंत्रिमंडळ हे संसदीय शासन पद्धतीतील कार्यकारी मंडळ होय. संसदेला असे वाटले की आपल्या इच्छेनुसार कार्यकारी मंडळ कार्य करत नाही तेव्हा संसद अविश्वासाचा ठराव मांडून कार्यकारी मंडळाला सत्तेपासून दूर करते. म्हणजे संसदीय शासन पद्धतीची अशा प्रकारे आपल्याला माहिती बघता येईल. मित्रांनो, प्रश्न 4 जो आहे, पुढील प्रश्नाची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 3 या ठिकाणी 4 प्रश्न दिलेले आहेत. या चारही प्रश्नाचा सखोल विचार आपण करूयात. तुम्हाला मात्र 3च प्रश्नाची उत्तरे या ठिकाणी लिहावयाची आहेत. प्रत्येकी 4 गुण आहेत, असे 12 गुण आहेत या प्रश्नाला. मित्रांनो, 4थ्या प्रश्नामधला पहिला उपप्रश्न आहे, भारतीय समाजात कोणकोणत्या अनिष्ट रूढी प्रचलित होत्या. तर भारतीय समाजामध्ये मित्रांनो ज्या अनिष्ट रूढी प्रचलित आहेत त्यामध्ये जातीभेद आहे, उच्च नीचतेच्या भ्रामक कल्पना आहेत, सती प्रथा, कर्मकांड, अंधश्रद्धा, रूढीप्रियता, बालविवाह, पडदा पद्धती, विधवा पुनर्विवाहास बंदी, स्त्री शिक्षणास बंदी, जरट कुमारी विवाह, हुंडा पद्धत, स्पृश्य अस्पृश्यता, केशवपनाची पद्धत, म्हणजे यासारख्या अनिष्ट रूढी प्रचलित भारतीय समाजामध्ये होत्या. मित्रांनो, प्रश्न 4थ्यामधला दुसरा उपप्रश्न असा आहे, महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी योगदान दिलेल्या व्यक्तींची नावं तुम्हाला लिहायची आहे. व्यक्तींची नावे या ठिकाणी आपण पहिल्या प्रश्नामध्ये कोणकोणत्या रूढी आहेत त्या पाहिलेल्या आहेत, अनिष्ट रूढी. या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी योगदान दिलेल्या व्यक्तींची नावं लिहायची आहे. तर महाराष्ट्र राज्याची निर्मिती व्हावी यासाठी योगदान दिलेल्या ज्या व्यक्ती आहेत त्यामध्ये सेनापती बापट आहेत, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे आहेत, डॉक्टर प्रियरा नरवणे आहेत, नची केळकर आहेत, डॉक्टर एस एम जोशी आहेत, गत्रिय माडखोलकर आहेत, आचार्य प्रके आत्रे आहेत, प्रबोधनकार केशव ठाकरे आहेत, मधु दंडवैते आहेत, यक्रू सोवनी आहेत, सेनापती बापट आहेत, क्रांतिसिंह नाना पाटील आहेत, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आहेत, शाहीर अमर शेख, शाहीर द ना गवाणकर, भाई माधवराव बागल, नागगोरे, लालजी पेंडसे, उद्धवराव पाटील, अहिल्याबाई रांगणेकर, सुनीतीबाई गोरे, शंकरराव देव, इस्मत चगुताई, तारा रेड्डी, दुर्गा भागवत, चारुशिला गुप्ते,
कमलाबाई मोरे, सुलताना जोहारी यांनी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी आपलं महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे. मित्रांनो, प्रश्न चौथ्यामधला तिसरा उपप्रश्न आहे, इंग्रजांनी भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्यास का सुरुवात केली? इंग्रजांनी भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्यास का सुरुवात केली? मित्रांनो, भारतामध्ये इंग्रजी सत्ता स्थापन झाल्याच्या नंतर इंग्रजांनी भारतामध्ये इंग्रजी शिक्षण देण्यास सुरुवात केली. याची काही कारणं आहेत. भारतासारख्या खंडप्राय देशाचा राज्यकारभार चालविण्यासाठी आणि आपली सत्ता अधिक मजबूत दृढ करण्यासाठी नोकरशाहीची गरज होती. मग अशा प्रकारच्या नोकरशाहीची निर्मिती करण्यासाठी इंग्रजांनी भारतामध्ये इंग्रजी शिक्षण देण्यास सुरुवात केली. इंग्रजांचा राज्यकारभार हा इंग्रजी भाषेतूनच चालत होता. मात्र इंग्रजी भाषा भारतीयांना येत नव्हती. राज्यकारभार चालविण्यासाठी इंग्लंडहून अनेक लोक आणणे यापेक्षा भारतीयांना इंग्रजी शिक्षण देणे त्यांना सोयीचे होते. त्यामुळे प्रशासनाच्या सोयीसाठी इंग्रजांनी भारतीय लोकांना इंग्रजी शिक्षण देण्यास सुरुवात केली. मात्र याच इंग्रजी शिक्षणानं आपल्याला आपल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये फार मोठं योगदान दिलेलं आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही ही जी मूल्य आहेत, या मूल्यांची ओळख खऱ्या अर्थानं इंग्रजी शिक्षणातूनच भारतीयांना झालेली आहे. अनेक पाश्चात्य विचारवंतांचे पुस्तकं भारतीय तरुणांनी वाचली आणि त्यांच्यामध्ये अशा प्रकारचं एक नैचैतन्य निर्माण झालं. मित्रांनो, पहिला प्रश्न चौथ्यामधला चौथा उपप्रश्न आहे, लोकसभेच्या अध्यक्षाची कामे लिहायची आहे. शेवटचा प्रश्न आहे. तर लोकसभेच्या अध्यक्षाची कामं या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. लोकसभेचे कामकाज लोकसभा अध्यक्षाच्या मार्गदर्शनानुसार आणि नियंत्रणाखाली चालते. संपूर्ण सभागृहाचं कामकाज अतिशय निपक्षपातीपणे चालवणं हे अपेक्षित आहे. लोकसभेच्या सभासदांना लोकप्रतिनिधी या नात्यानं काही हक्क आणि विशेष अधिकार असतात. त्यांची जपवणूक लोकसभेच्या अध्यक्षाला करावी लागते. सभागृहाची प्रतिष्ठा राखावी लागते. सभागृहाचे कामकाज सुरक्षितपणे कसे चालवले जाईल या दृष्टीने प्रयत्न करावे लागतात. कामकाज विषयक नियमांचा अर्थ लावून त्यानुसार ते सभागृह चालवावं लागते. अशा स्वरूपाची कामे लोकसभेच्या अध्यक्षांना करावी लागतात. मित्रांनो, ब्रिज कोर्स अभ्यासक्रम मालिकेनंतर क्रमिक पाठ्यपुस्तकावर आधारित म्हणजे आपल्या नियमित अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ आपण या ज्ञानयात्री तंत्रस्नेही या यूट्यूब चॅनलवर अपलोड करणार आहोत. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येण्यासाठी ज्ञानयात्री तंत्रस्नेही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. इयत्ता 9वीच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित किंवा संपूर्ण विषयावर आधारित ऑनलाईन चाचण्या सोडविण्यासाठी ज्ञानयात्रीतंत्रस्नेही.com या वेबसाईटला भेट द्या आणि ऑनलाईन चाचण्या सोडवा. ऑनलाईन फ्लिपबुक तुम्ही वापरू शकता किंवा डाउनलोड करू शकता. त्याचा तुम्ही मित्रांनो फायदा घ्या. मित्रांनो, आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या क्रमिक अभ्यासक्रमावरील आधारित व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.